गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. नामस्मरण महत्त्वाचं आहे. आपण ज्या अट्टाहासाने नारायणपूरला येतो तर ते आपण नामस्मरण करून घेण्यासाठी नामस्मरणाच्या माध्यमातून भक्ती वाढते. भक्तीच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याची संधी मिळते. आणि परमेश्वराला जर ओळखायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर नामस्मरण गरजेचं आहे. स्वतःला विसरणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून मनाच्या अंतःकरणापासून स्वतःला विसरून त्या नामाशी एकरूप होऊन भजन करायचं आपल्याला. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा हरि हरि राधा राधा कृष्ण 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 राधा. आज सोमवार आहे, श्रावणातला पौर्णिमा आहे. म्हणून 5 मिनिटं आपण काय करायचं, भजन करायचं आहे. किती? 5 जास्त नाही हा, फक्त 5 मिनिटं. आळस कोणी करायचा नाही. 5 मिनिटच. किती किती सांगतोय मी? आता 2ला 5 कमी आहेत. हां 5 मिनिटं. थोडासा आवाज व्यवस्थित कर. सर्वांनी मनाच्या अंत करून म्हणायचं आहे. जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिट. खालीच घेतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर
नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः हर छान. सर्वांना आशीर्वाद आहे दत्त महाराजांच्याकडून, अण्णांच्याकडून आणि महादेवांच्याकडून पण. सर्वांनी आनंदी राहा, समाधानी राहा, सर्वांना आनंद द्या. म्हणजे आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज तुम्हा सर्वांना आशीर्वाद देणार आहेत. काळजी करू नका, फक्त समाधानी राहा. आता नाना बोलतील. आज पौर्णिमा आहे आणि त्या पौर्णिमेत आम्ही सर्वमंडळ जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचं आदरस्थान, सर्वांचे रक्षक आणि चारधामाचे विश्वकर्ते आणि ज्यांनी हिंदू धर्माचा पुरस्कार मिळवलेले अण्णा महाराज यांना वंदन करूया. पहिला विषय आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान आहे ते गुप्त अन्नदान आहे, म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखानं टाळून आशीर्वाद द्यायचा. त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा जी आहे ती भाद्रपद पौर्णिमा.
जी तारीख आहे 17/9/2024 वार मंगळवारी अशी पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा विषय आहे मंगळवारी सकाळी 11:10 पौर्णिमा लागते आणि बुधवारी 8 वाजता पौर्णिमा संपते. म्हणून पंचांग कॅलेंडरमध्ये डबल पौर्णिमा आपण धरलेली पौर्णिमा जी आहे ती मंगळवारी आहे याची सर्वांनी नोंद घ्या. आत्ता महाराजांनी सांगितला विषय पंचतत्वाचा ध्येय आहे आणि तो त्यांनी बांधून ठेवला आहे. त्यांनी विषय तो सांगितला पंचतत्वामध्ये गुंतलेला आहे. असू द्या तो विषय बरोबर आहे त्या विषयी जरूर आहे आपल्याला. त्यापर्यंत दुसरा विषय रक्षाबंधनाचा घेतला तुम्ही. आज रक्षाबंधन आहे. ही नारळी पौर्णिमा म्हणतात. समुद्राजवळची मंडळी समुद्रात नारळ टाकतात आणि नारळ पूजन त्यामुळे नारळी पौर्णिमा म्हणतात. कोणी रक्षाबंधन कोणी पवती पौर्णिमा म्हणतं. ही माता आपल्या सर्व माता आहेत ह्या मातांचीच पौर्णिमा आहे. रक्षाबंधन सुताच्या तंतूने रक्षा तयार केलेली असते आणि ती भावाच्या हातामध्ये बांधायची असते आणि भावावर जबाबदारी असती बहिणीला सांभाळण्याची. त्याकरता त्या रक्षाबंधन आहे. रक्षण कर म्हणून भावांनी सुद्धा थोडंसं माघार घेऊन पावलं चाला. बहिणीची गरज आहे. आपण एका मातीच्या पोटी जन्मलेलो असतो. ह्या मातीची कूच चांगली असते मग आपण जन्मतो. तशी मातीची कूच चांगली आपण भारतामध्ये जन्मलेलो आहोत. आमचे साहेब आलेले जगाला फिरलेले आहेत. ओगले साहेब प्रत्येक ठिकाणी नोकरी केलेली आहे. अनुभव आहे त्यांना. प्रत्येक ठिकाणी जाताना प्रत्येक देशामध्ये जात असताना काय असेल ओगले साहेबांच्या माहिती आणि ते कृपेने आज ते थांबलेले आहेत आपल्याकडे आले. आज आपल्याकडं बहिणींना मला सांगायचे थोडक्यामध्ये सांगतो. एक बहीण भावंड होती आणि बहीण भावंड असताना भावाची गरिबी होती आणि बहीण थोडी आईवडिलांनी खर्च करून जरा मोठ्या घरी दिली होती. आता ती मोठ्या घरी दिल्याच्यानंतर भावाला परिस्थिती गरिबीची यायला आली. भाऊ गरीब झाला आणि विचार केला आता काय करायचं. बहिणीकडे निरोप देऊन पाठवले. बहीण म्हणली पाहू. भाऊ काही बोलला नाही आणि म्हणला तर आपण हे सगळं सोडून थोडं धंद्याबरोबर बाहेर निघू. आता धंद्याला निघाले भाऊ. धंद्याला निघाल्याच्यानंतर 2 मुलं बिलं घेऊन बायका बोलो घेऊन तो चालला होता. चालता चालता बहिणीचं गाव होतं. तर त्यांची मंडळी म्हणली चालता का तुमच्या बहिणीच्या घरी. ते म्हणले आपली गरिबी आहे कशाला तिच्याकडं. नाही म्हणले चला. माझी फार दिवस गाठ नाही. नवरा बायको गेली. पाहिल्याबरोबर बहीण माडीवर होती. माडीवर भावाला पाहिलं की तिने कपडा आठ्याला पाडल्या आणि सांगता नोकरातर्फे सांगितलं माझा भाऊ आलाय त्याला गोठ्यामध्ये जागा दे बैलाच्या. आता बैलाच्या गोठ्यात जागा दिली. भावानी पाहिलं आता तरी जेवण येईल. शिरे तुकडे आणून चटणी आणून दिली. तो भावानी खाल्ली आणि बायकोला म्हणला तुला माहिती आहे ना माझी बहीण काय करेल. थोडा काळ गेले निघून. बहिणीच्या लक्षात राहिलं नाही. भाऊ गेले. भाऊ सर्विस धंदा पाणी करून मोठे झाले. हातामध्ये अंगठ्या लाकीट बायकोचे डाग बी घेऊन धंदा पाणी करून चांगले आले. आल्याच्या नंतर भावाची बायको म्हणली चला की तुमच्या बहिणीकडं. अगं नको बाई मागच्या बारीने त्यांनी आपल्याचा आदर सत्कार केला आहे. नाही म्हणले जाऊ. निघाल्याबरोबर दारात दिसल्याबरोबर बहिणीने भावाला पाहिलं आणि ताट घेऊन आली वळायला. आता ताट आल्यानंतर भाऊ काही बोलला नाहीत. पंचपक्वान्नाचे जेवण तयार करायचे तुम्हाला जायचं नाही. तुम्ही थांबले. नवरा बायको थांबले. मग ते मागं बसायला मागं पाठ उधुराचा घमघमाट काय चालला आहे. सर्व पंचपक्वान्न जेवण केलं आणि पंचपक्वान्न जेवण केल्याबरोबर भावाने भावाने जेवायला बसलं तर एक अन्नाचा घ्यायचा ना अंगठीला आणि बायकोने त्याच्या डागाला लावायचा. असे तिने 5 प्रकारचे अन्न त्याने डागाला दावले. तर बहीण म्हणली तुम्ही असं का करता हो. भावाला म्हणली अरे भावड्या तू असा का करतो. म्हणले हे तायडे तू मला नाही जेवण केलं ह्या डागाला जेवण केले सोन्याला. बहिणीला आठवलं सगळं चूक झाली म्हणून. आणि त्याच दिवशी राखी पौर्णिमा होती आणि त्या पौर्णिमेला तिने ते पवतं हातामध्ये बांधलं आणि भावाला सांगितलं पोटचं मिळतं पण पाठचं मिळत नाही. म्हणून भावाला तिने सांगितलं बाबा माझं चुकलं ही रक्षाबंधन कर.
तशा बहिणींना बी सांगायचं आहे, आपण बी आपल्या भावांना जपा आणि भावांनाही सांगायचं आपल्या बहिणी नातं तोडू नका, पैशापायी नातं तोडू नका. आणि या पैशापायी नातं हे बरोबर आहे, महाराजांचं जमिनीचं बरोबर आहे, खरंच आहे. परंतु बहिणींनी सुद्धा विचार करा, आपल्या भावालाच राखी बांधा. आता हल्ली झाल्यात गुरु भाऊ सगळे, भाऊ राहिलेच नाहीत. ताई चुकीचे का बरोबर आहे? नाही खरं सांगा ना, आता हातवर करून सांगा, मला कळत नाही. बरोबर आहे ना? ही परिस्थिती तुम्ही ते अरे नका तोडू नातं, पैशाकरता नाही, बरोबर कुणी काही नाही येत नाही. अब्ज रुपये कमवा, पोतीने कमवा, गाडीने कमवा, बरोबर काही रे नाही. तुमच्याबरोबर फक्त चार आणखी एक गाडगं ते बी फोडलं जातं, अरे तुमच्याबरोबर काय आहे? पण नातं मात्र तोडू नका, नात्यासारखं पाप नाही. आईच्या कुशीमध्ये जन्मताना आईने काय, अरे 9 महिने आई वजं वगावती, मला मुलगा होईल, मला मुलगी होईल. मुलीचं केवढं महत्त्व आहे. 2 मिनटं टाईम गेला, चालेल बोलू? 2 मिनटं बोलू का? 2 मिनटं बोलू का? माता आहात तुम्ही, मातेची किंमत फार मोठी आहे. मातेकरता ज्याला मुलगी नाही ना, त्याचा जन्म व्यर्थ आहे. मुलगी पाहिजे. काय मत आहे तुमचं? मुलगी पाहिजे. मुलगीसारखं दैवत नाही. आपले देव परमेश्वर सगळ्याला माया आहे, सगळ्याला मोह आहे, पण त्याला लागती मुलगी. थोडक्यात सांगतो, तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराजाला एक मुलगी होती आणि त्यांची मुलगी चिखलगावमध्ये टाळगाव हे दिलेली होती. ती रोज भाजीवाली जायची, भाजी पळता पळता सांगतो तुम्हाला, टाईम झाला आहे. आणि ती भाजीवाली रोज जायची आणि माहेरचं कुत्रं दिलं तुम्हाला प्यारं असतं. ताई लोक बरोबर आहे का तुमचं? आणि मग ते आई आल्या, ताई आल्या, ताईल्याचे हार यायचा, पाया पडायचं. वडिलांनी कोणतं कीर्तन सांगितलं आज? तुकाराम ती सांगायची, अमकं सांगितलं तमकं सांगितलं, असा रोज नित्यक्रम चालू होता. आणि त्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्याच्या नंतर ही 5-6 दिवस भाजीवाली गेली नाही. भाजीवाली नाही गेली, तिने विचार केला, आपली भाजीवाली का नाही आली, भाजीवाली का नाही आली. 5-6 दिवसांनी गेली. गेल्यावर तिने आपला चेहरा पाडला आणि डोळ्यात पाणी आलं. म्हणजे कोणतं कीर्तन सांगितलं, काय सांगितलं, 5-6 दिवस कुठं गेला होता, तब्येत बरी नाही का? जड अंतःकरणाने काय सांगितलं? तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत. तिने काय सांगितलं मुलींनी? महाराज मला इशेलेश्वर जाणार नाही. बरोबर आहे का? आता म्हणजे नाही गेले, वैकुंठालाच गेलेत. म्हणजे जाणार नाहीत, आत्ताच येणार. आणि दार वाजलं, तुकाराम महाराज आता आत आले. आता महाराज आत आले. आत आल्याच्या नंतर तिने मुलीला पाहिले बघा आले. म्हणजे आता पुरणपोळी स्वयंपाक, म्हणजे टाईम नाही स्वयंपाकाला, एक घास तरी खाल्ला पाहिजे वडिलांनी, ही मुलीची इच्छा आहे म्हणली. मुलींनी शेवया घेतल्या, घरात शेव त्या गुळ होता, दूध नव्हतं. दूध कुठं आहे म्हणली, अरे काय बघती, जा शंकराच्या पुढं, नंदी पुढं. दूध ठेवलं, चरवी दूध दिलं. तुकाराम महाराज शेवया खाली वैकुंठाला परत गेले. आणि जाताना टाळ पाडला, चिखलमन टाळगाव नाव पडलंय. ही मुलीचीच आहे, मुलगी. मुलीला फार मोठं महत्त्व आहे. तुम्ही सर्व माता आहात, सर्व माता आहात. आणि हे अण्णा महाराजांनी तयार करून ठेवलंय. हे सर्वांनी थोडासा विचार करा की आपल्याला संगती पंगती कोणाच्या आहेत? अण्णा महाराजांच्या आहेत. सर्वांनी सगळं केलं, अण्णांनी काहीच केलं नाही, सगळं वैभव केलंय. काही केलं नाही, प्रपंच नाही, हा महाप्रपंच करून ठेवला. 4 धाम बांधले, नारायणपूर क्षेत्रोपे केलं, सगळ्यांची घरं सुखी केल्याशिवाय तुम्ही आलाय का हो? तुम्ही प्रत्येकजण येत आहे आणि काहीतरी देतोय म्हणून येत आहे, नाही तुम्ही आलाच नसता. आणि 4 धाम झाले, अण्णा महाराजांची संकल्प पुरा केला आणि सर्वांना वरदान दिले म्हणून तुम्ही नारायणपूरला येत आहे. सर्व आनंदाचा आनंद करायचा सर्वांनी. आणि आपल्याला या अण्णा महाराजांची ख्याती जगामध्ये आहे, ही विश्वामध्ये कशी राहील ही परमेश्वराला विनंती करू. आत्ताच आपल्याकडं डॉक्टर ओगले साहेब आलेले आहेत. आपल्या 4 धामाची शेवटचं धाम काम करत असताना जी रेल्वे दिली ती यांच्या जावाने दिलेली. रेल्वेची परिस्थिती अशी झाली,
रेल्वे सगळ्या कॅन्सल केल्या. मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम कॅन्सल असल्यामुळे रेल्वे सगळ्या कॅन्सल केल्या. आमचा फोन गेला तिथं आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं माणूस नाही आपल्याकडं. आम्ही विचार केले की दोघाला फोन केला, नाही जमलं. आणि मग लक्षात आलं डॉक्टर ओगले आहेत. मग डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्याच्या जावायला सांगितलं आणि बाजपूरून रेल्वे मोकळी पुण्याची जुरीला आणली आणि बरोबर 1 वाजता सोडली. अण्णा महाराजांची सेवा त्यांनी फार मोठी केलेली आहे. फार एक मोठं उदाहरण नंतर मी सांगन त्यांनी काय केलं होतं आणि अण्णांनी काय केलं ते. पण आज आपल्याकडे ते आलेले आहेत आणि त्यांचा जावई भारत देशाचे कमिशनर झालेले आहेत. कमिशनर भारत देशाचे. या अण्णा महाराजांची कृती आहे. हे महाराष्ट्राचे होते, आता भारताचे कमिशनर झालेले आहेत. आणि त्याकडे ओगले साहेब आले आहेत. ओगले साहेब तुम्ही अण्णांच्यावर श्रद्धा ठेवलेली आहे. आमच्या नारायणपूर क्षेत्रात अनेक असे तुमची कामं तुम्ही केलेली आहेत. दिग्विजय खानिकर तुमचे पाहुणे आहेत, त्यांचं आमचा सहकारी आहे. त्यांनी आज ग्वाल्हेरपर्यंत तुम्ही पेरून ठेवलं आहे. आमच्या नारायणपूर क्षेत्राकरता तुम्ही आनंद केलेला आहे. तुम्हाला नंतर सांगाल आमचं. पण आज आमच्या सर्वाच्या वतीनं पोपट महाराज सांगतो तुम्ही त्यांना एक शाल घाला, पुष्पहार घाला आणि स्वागत करा. साहेब उभा तुम्ही. सर हो सर इथे 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. मरावे परी कीर्ती रूपावे, कीर्ती करावी ती करावी किंवा करावी. आणि ओगले साहेबांनी केलेलं काम फार मोठं काम आहे. आणि आमचे बी अण्णा महाराजांचे काम तुम्हाला सांगल ते तुम्ही करणार. नंतर सांगू, माणसात सांगा, नंतर केल्यावर माणसात सांगू. चालेल. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यानं स्वागत करा साहेबांचं. चालेल, धन्यवाद देतो. साहेब बरोबर साहेब बाकावर बसलं. चालेल तुम्ही. त्याप्रमाणे सर्व खाली दुकानदारांना दुकानं मागं सरून लावायचे आहेत. काल सांगितले, परत सांगणार नाही. आणि गुरुवारी जर कोणी उल्लंघन केलं तर आम्ही सर्व कार्यक्रम करू. आणि ह्या बोळामध्ये जे दुकान आहेत आमच्या वरच्या कोपऱ्यातून खाल्या कुणीही पेढेवाला, हारवाला, नारवाला कुणी बसायचं नाही. आत्ता दुकानं असतील आपले डिपार्टमेंट भोसले साहेब डिपार्टमेंट कुठे गेले? आपलं भोसले साहेब आहेत का इथं? डिपार्टमेंट आहे का कुणी मागं इकडं? आपलं या बोळातली सगळी दुकानं बिकणं सगळी बाहेर काढायची आत्ता. कारण आपण वन वे करणार आहे. तिकून लोक तिकून वर येणार, इकून वर येणार, इकडे बाहेर निघणार. यात्रा वाढलेली. तुम्ही ताबडतोब बंदोबस्त का. कुणीही अजिबात रस्त्यामध्ये बोळामध्ये कसलं गाडी बिड्या सगळं उचलून काढून बाजूला करून घ्यायचं. सर्वांना ताकद तुम्ही दोघांनी नियोजन करून घ्या. भोसले साहेबांनी करून घ्या. ते पेढेवाले सगळे कोण पेढेवाले दुकानदार टेबल मागे सारून टाकतो सगळा. कुणी ठेवायचं ना रस्त्यामध्ये काय. आणि काय करायचं, यात्रे करून आपण त्या बाजूने यायचं, हिकून आपलं निघून वनवे करून निघून जायचं. सर्वांनी सहकार्या. गर्दी वाढलेली. अण्णा महाराज होऊन दत्तमला तुम्हाला सर्व आशीर्वाद देतो. आणि आता आरती होईल आणि महाभास्क्याची नोंद घ्या. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. सुख
करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नोरवे पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर ओठे नुराची कंठे जळते माळ जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती रत्नाचा चितफल तुझ गौरी कुंवर चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ शोभरा रुंधुन तीनो पुरी चरणी घागर्या जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती लंबोदर पीतांबर खनिवर वंदना सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयनाथ संकटी भवे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदा जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती योगे 28 विटेवरी उभा वामांगे रखमाही दिशे दिव्य शोभा कुंडलिका भेटी प्रब्रह्मलेगा चरणी वहे भीमा उद्धरी जगा जय देव जय रखमाई वल्लभराई च वल्लभाई जीवनगा जय देव धन्य काशी पीतांबर कस्तूर लाटी देव सुरवर नित्येती भेटी गरुड हनुमंत पुरी उभे जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभराई च वल्लभ भावी जुलगाय धन्य वेणुनाद अनुषे कृपाळा सुवर्णाची कमले राही रुक्माबाई राणी या सकळा ओवाळू तू राजा विठवा सावळा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभराईच्या वल्लभ भावी जुलगाय ओवाळू आरत्या कुरवंट्या येती चंद्रभागेमध्ये सोडून या देत अजिंक्य पतक वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभराईच्या वल्लभ भावी जुलगाय आषाढी कार्तिकी भक्तजन येती व साधू संत येती चंद्रभागेमध्ये स्नान हे करती दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ती केशवाची नामदेव माधवाची नामदेव भाव वाळत जय देव जय रखमाई वल्लभराईच्या वल्लभ भावी जुलगाय लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषे कंठ गळाती नेत्र लावण्य सुंदर मस्तकी वाळा तेथोनी या निर्मळ वाहे झुझुळा जय देव जय श्री शंकराव स्वामी आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा कर्पूर गवळा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युधीचे उधळण चितकंठ निळा आयसा शंकर शोभे उमाळा जय देव जय श्री शंकराव स्वामी आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा देवी दैती सागर मंथन पै गेले त्या माझे अवचित हल सापडल तेथ सुरपणे नीलकंठ नाम प्रसिद्ध हले जय देव जय श्री शंकराव स्वामी आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय अव्याघ्रमण फणिवंदर सुंदर मतनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारे रघोते लग्न मधस अंतरी जय देव जय श्री शंकराव स्वामी आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्मा मरणाची वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवदनी सर्वारीश्वर वरदे त्रिभुवन त्रिभुवन पाता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न भोले काही साही भक्त करता पडलो प्रवाही ते तू भक्ताला घे पावशी लवलाई जय देवी महिषासुरवदनी सर्वारीश्वर वरदे जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी निराशा द्वेषापासून तोडी थोडी भाव आंबे तुझवा छोन कोण परबील नरहरि दलिंगल पदमंगल जय देवी महिषासुरवदनी सर्वारीश्वर वरदे जय देव त्रिगुणात्म त्रैमूर्ती दत्त हसानाती गुणी अवतार त्रैलोक्यरण नेती नेती शब्दात अनुमाना अखंड समाधि हे ध्यान मोन जाना जय देव जय गुरु दत्ता व श्री गुरु दत्ता आरती वाळे हरले भज असा भाई आम्ही तरी तू एक दत्त भाग्याची कैशी कळली ही मात परा हे परत आले तुझ कैसा येत जन्म मरणाचा हा पुरलाचे अंत जय देव जय गुरु दत्ता व श्री गुरु दत्ता आरती वाळे हरली दत्त येऊनी याऊ भेटा केले सातांगण मान प्रतिपाद केला प्रसन्न होनी आज जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय गुरु दत्ता व श्री गुरु दत्ता आरती वाळे दत्त ऐसे लागले ध्यान हरपल्य मन झाले मन मी तो पान्हाचे एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय गुरु दत्ता व श्री गुरु आरती वाळे हरले भजता जय देव जय नारायणनाथ आरती वाली तू जय सद्गुरुनाथ असत्य नारायणाचा तू अवतार जन्मत तो कार्य नारायणपूर दत्त संप्रदाय पद आरती वाली तू जय सद्गुरुनाथ जय देव जय नारायणनाथ आरती वाली तू जय सद्गुरुनाथ दत्त गुरु राये आशीर्वाद दिला देवन रिद्धी सिद्धी तोत्र शविला पीडा हरतो भक्तांच्या त्राता आरती वाली तू जय सद्गुरुनाथ जय देव जय नारायणनाथ आरती वाली सद्गुरुनाथ सद्गुरु सर्वांचा चूप तो फेरा आप्पा माऊलींचा आशीर्वाद पुरा तो दुःख हरा नमतो मी आता आरती वाली तू जय सद्गुरुनाथ जय देव जय नारायणनाथ अंतर गुरुवारी दर पौर्णिमेला दत्त भक्तांचा जमतो मेळा आज्ञानी बाळांना सांभाळी आता आरती वाली तू जय सद्गुरुनाथ जय देव जय नारायणनाथ आरती वाली तू जय सद्गुरुनाथ घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान त्वमेव सर्वं मम देव कायम वाचा मनसं द्रव्यं तद्वित् मरणा प्रकृतिवा करोमि यद्य सकर्पणवत्म नारायणेति समर्पय अच्युतं केशवं नारायण कृष्णं नामधर वासुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभ कांते नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे जय जय गुरुदेव दत्त त्रे अनुसय तुता जय गुरुदेव दत्त त्रे अनुसय तुता जय जय गुरुदेव दत्त त्रे अनुसय तुता जय गुरुदेव दत्त त्रे अनुसय तुता त्रे अनुसय सुतो त्रे अनुसय सुता त्रे अनुसय सुतो त्रे अनुसय सुता
जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त कर्नाटकी गान ग्रामीण नित्य राशी श्री गुरुदेव दत्त कर्नाटकी गान त्या बाजूने पलीकडून सर्वांनी तो दरवाजा उघडू नका पलीकडचे दरवाजा उघडू नका अजिबात सर्वांनी अलीकडे बाहेर निघा सर्वांनी बाहेर निघायचे